अट्टू अट्टू, आज आपली एक्झाम आहे ना? हो, आज आपली एक्झाम आहे. तुझा अभ्यास झाला का? माझा तर काहीच अभ्यास नाही झाला. खोटं नको बोलू, मला सगळं माहितीये. अट्टूचा सगळा अभ्यास झाला असेल. नाही, माझा खरंच काहीच अभ्यास नाही झाला. हीच गोष्ट तू मागच्या परीक्षेच्या वेळेस पण म्हणाला होतास, आणि त्या परीक्षेत तू पहिला आलास. ते तर माझं नशीब चांगलं होतं. मी तेव्हा पण अभ्यास नव्हता केला आणि मी आता पण अभ्यास नाही केलाय. ठीक आहे. बघ, आपण शाळेत पोहोचलो. तुम्ही इतक्या उशिरा का आला आहात? इथे येता येता एका मोठ्या सापानी मला पकडून घेतलं आणि मला खाण्यासाठी येत होता. खोटं नको बोलू अट्टू. मी का खोटं बोलू? मी खरंच बोलतोय. हवं तर चेम्मीला विचारून घे. अरे देवा, किती खोटं. अरे अट्टू, हळू चाल, रस्त्यात साप असू शकतील. मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला सापाने चावलं. साप नाही अट्टू, तो तर जंगली वेल आहे. अरे पण तिथून तुझी सुटका कशी झाली? त्या आम्ही कसे सुटलो. मी खूप हिमतीने पायाला पकडलेल्या सापाला काढून दूर जंगलात फेकून दिलं. काही पण, तो अजिबात जंगली साप नव्हता, तो तर जंगली वेल होता. किती खोटं बोलतो आहेस तू. हे खूप चुकीचं आहे. अरे शेम. अरे शेम. कसला गोंधळ चाललाय मुलांनो? आपल्या जागेवर बसा बरं. काय मग, परीक्षेसाठी तयार आहात तुम्ही सगळे? हो टीचर. अरे तिकडेच थांब. तुला दिसत नाहीये का की मी इथे उभी आहे? आधी तू ते खाऊन घे. टीचर, तो पेटूराम तर खादाडच आहे. हा ठीक आहे. अजून वेळ वाया नका घालवू. आज तुमची तोंडी परीक्षा होईल. सगळे तयार आहात ना? हो टीचर. पहिला प्रश्न, जंगलातला सगळ्यात सुंदर गायक कोण आहे? किट्टू सांगेल. कोण आहे? कावळा. टीचर, कावळा. चूक. मला सांगा, बरोबर उत्तर कोण देईल? मी सांगेल टीचर. हा सांग अट्टू. कोकिळा सगळ्यात छान गाते. शाबाश, एकदम बरोबर. चीटर. पुढचा प्रश्न, जंगलाचा राजा कोण आहे? चिम्मी सांगेल. नाही माहिती टीचर. कोण सांगेल मला? बरं, तू सांग. सिंह. खूप छान. पुढचा प्रश्न, मला सांगा, पक्ष्यांमधून सगळ्यात छान कोण नाचतं? पुन्नम सांगेल. टीचर, मोर. अरे ये. तुम्ही का लेट आहात? ठीक आहे. ये आत. अरे इथे नको बसू, जा दुसरीकडे बस. तुझी संगत बिलकुल पण चांगली नाहीये. इकडे ये, इकडे बस. पुन्नम, कोल्ह्याबरोबर मैत्री करू नकोस. अरे मित्रा, आपण सगळे लोक इथेच तर राहतो. इथे कोणी अनोळखी नाहीये. मला जे वाटलं ते मी बोललो. पुन्नम बरोबर बोलतो. स्वार्थी लोकांची मैत्री करण्यापेक्षा इतर लोकांची मैत्री केलेली बरी आहे. मुलांनो, छोट्या कोल्ह्याच्या प्रती तुमची मैत्री पाहून मला खूप आनंद झाला. पण मला सांगा, तुम्ही सगळे अट्टू सस्यापासून दूर का बरं गेला आहात? जे लोक आमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी आम्ही कशी मैत्री करू? अशा लोकांसोबत आम्ही मैत्री का करू जे आमच्याशी खोटं बोलतात? आम्ही त्या लोकांसोबत मैत्री का करू जे नेहमी स्वतःचाच विचार करतात? मला नाही माहिती की तुम्हा सगळ्यांमध्ये काय झालंय, पण मी एक गोष्ट नक्की सांगते की सगळ्यांना नेहमी सोबत धरून चालायचं असतं.
पण कोणालाही दूर न करता. आपली चूक झाल्यावर आपल्या मित्रांनी आपल्याला सुधारायला हवं. आम्ही प्रयत्न करू टीचर. हो टीचर, आम्ही अट्टूला आता दूर नाही करणार. जंगलाजवळ एका गावामध्ये किंगिणी नावाचं एक वासरू राहायचं. किंगिणी सुंदर होती आणि खोडकरही होती. अरे सकाळ झाली, मी उठायला हवं. मला खूप भूक लागलीये. मी तलावाकाठी जाऊन गवत खाऊन येतो. तिकडलं गवत खूपच चविष्ट आहे. त्याच्याबद्दल विचार करूनच तोंडात पाणी आलं. किंगिणी, थांब, एकटी नको जाऊस, मी पण येते. हत्तींचा कळप तळ्यावर आला असेल, एकटं जाणं धोक्याचं राहील. काही नाही होणार आई, मी काळजी घेईन. काय करावं, ऐकतच नाही ही. मला तर कुंजन अजून इथे कुठेच दिसत नाहीये. सकाळ तर झालीये, पण हा अजून उठला नाहीये का? मला तो इथे पण नाही दिसत आहे. एक काम करते, मी त्याच्या घरी जाते आणि त्याला घेऊन येते. किंगिणी वासरू आणि कुंजन नावाची एक मुंगी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. कुंजा, कुंजा, बाहेर ये ना, आपल्याला जायला हवं. सकाळ झाली वाटतं. अरे हे काय किंगिणी, सकाळी सकाळी कुठे चाललीस? तू लवकर ये ना, मला खूप भूक लागलीये. मला ते तलावाजवळचं स्वादिष्ट गवत खायचंय. तर मग तू लवकर जा आणि गवत खाऊन परत ये. कालच मी माझ्या घरामध्ये सगळं अन्न भरून ठेवलंय. असं नाहीये कुंजा, तुझं न येणं योग्य नाहीये. कदाचित तो हत्तीचा कळप तलावाजवळ पोचला असेल. त्याच्यातला तो मनियन हत्ती खूप दुष्ट आहे. तो जेव्हाही मला बघतो तेव्हा लगेचच मला पकडायला धावतो. तो मला कधीच गवत नाही खाऊ देणार. तो स्वतः पण नाही खाणार आणि स्वतःचं पोट पण नाही भरवणार. अच्छा, पण तिकडे येऊन मी तुझ्यासोबत करू काय? तू फक्त माझ्या जवळ उभी राहा आणि मी जेव्हा गवत खात असेन तेव्हा तू तलावाकडे लक्ष ठेव. ते जसेच तलावाच्या बाहेर येतील तसं आपण तिथून लगेच खूप दूर पळून जाऊया. असं आहे का? मग मी येते. आणि कुंजन मुंगी आणि किंगिणी तळ्याकडे जायला निघाल्या. अगं किंगिणी, आपण मनियन हत्तीला असं सहज जाऊ द्यायला नाही पाहिजे. तो स्वतः तर गवत खात नाही ना, आणि तुला पण तो खाऊ देत नाही. हे तर बरोबर नाही ना? हो, तू एकदम बरोबर बोलते आहेस. पण जर आपण हत्तींसोबत मस्ती केली तर आपण संकटात सापडू शकतो. हत्ती खूप जास्त शक्तिशाली असतो. आपण त्यांना कधीही नाही हरवू शकत. म्हणून ह्याचाच घमंड त्या मनियन हत्तीला आहे. त्याच्या अहंकाराला मीच तोडते आज. तू खूप जास्त छोटी आहे त्याच्यासोबत लढाई करायला. त्या हत्तीला तुझ्यावर फक्त पाय ठेवायची कमी आहे. राम, बाकी तुला माहितीच आहे. हो, मी छोटी आहे, खरं आहे हे, पण मी पण खूप काही गोष्टी करू शकते. चला बघूया ही छोटी कुंजन त्या हत्तींसमोर काय करू शकते. तू फक्त बघ,
मी तुला दाखवते मी काय करते ते. कुंजा, मला तुझं बोलणं ऐकूनच भीती वाटायला लागलीये. अगं घाबरू नकोस. ती किंगिनी तिथे काय गवत खायला आलीये? तिच्यात आज इतकी हिंमत कशी काय आली? तिने काय मला इथे आज बघितलं नाही? काही हरकत नाही, मी तिला आज आठवण करून देतो. अरे, त्यांनी आपल्याला बघितलं. आता आपण काय करायचं? तू न घाबरता छान पोट भरून गवत खा. मी तिला इतक्या जोरात आवाज दिला तरी सुद्धा तिला काही फरक नाही पडला. आता मला जाऊन तिला पकडावंच लागेल. मनियन सोबत मी आता बोलते. मनिया, थांब तिथेच. किंगिनीने तुला कधीच त्रास नाही दिला, तर मग का बरं तू सारखा तिला विनाकारण पळवून लावतोस? तू होतेस कोण मला हे सगळं बोलणारी? जर मी तुझ्यावर पाय ठेवला तर तू पूर्णपणे तिथे चिरडले जाशील. तुझ्या आयुष्याच्या भल्यासाठी सांगतोय, तू या सगळ्यातनं दूर राहिली तरच बरं आहे. खूप दुखत आहे. कृपा करून माझ्या सोंडेतनं लवकर बाहेर निघ. मी काही इतक्या सहजासहजी बाहेर नाही येणार. मी तेव्हाच बाहेर येईन जेव्हा तू किंगिनीला परत कधी त्रास न देण्याचं वचन देशील. कुंजा, नाही कुंजा, मी कधीही परत किंगिनीला त्रास नाही देणार. तू प्लीज बाहेर येऊन जा. मनिया, तू शक्तिमान आहेस, पण तू तुझी शक्ती दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी नाही वापरली पाहिजे. तू तर तुझी शक्ती दुसऱ्यांची मदत करण्यासाठी वापरली पाहिजे. परत कधीही मनियन हत्तीने दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला त्रास नाही दिला. आणि एवढंच नाही, कुंजन, किंगिणी आणि मनियन खूप चांगले मित्र बनले. अरे, अजून तुझा चॉकलेट खाऊन झालं नाही का? नाही अप्पू दादा. मी माझं चॉकलेट पहिले संपायला नाही पाहिजे होतं. किट्टूंनी, तू मला तुझं अर्ध चॉकलेट देतोस का? नाही, मी नाही देणार. जर तू मला तुझं अर्ध चॉकलेट दिलंस तर मी तुझ्यासाठी पिकलेले पेरू तोडेन. तू माझ्यासाठी पेरू कुठून आणशील? तू खोटं बोलतोयस दादा. मोठ्यांनी कधीच खोटं बोलायचं नसतं. मी खोटं नाही बोलत आहे किट्टू, खरं सांगतोय अगदी. नाही, माझा विश्वास नाहीये. ठीक आहे, चल मग माझ्यासोबत. ते बघ किट्टू, तिकडे किती सारे पेरू आहेत झाडावर. वा वा दादा, किती सारे पेरू. चल ना दादा, आपण काही पेरू तोडू. का नाही, आपण तुला पाहिजे तेवढे तोडू, पण अर्ध चॉकलेट दे. तिकडे बघ किट्टू, पोपट. पेरूच्या झाडावर पोपट.
वा दादा, खरंच किती सुंदर पोपट आहे. वा वा, चल ना आपण जाऊन त्याला पकडूया. ते बघ किट्टू, पोपट नारळाच्या झाडावर गेला. मला तो हवा. चल मग झाडावर चढणाऱ्या कनरन काकांना जाऊन बोलवू. चल. काय झालं पोरांनो? तुम्ही आमच्यासाठी पोपटाला पकडू शकता का? एक पोपट? ओ, पण तुमच्यासाठी मी कुठून पकडून आणावा बरं एक पोपट? तो तिकडे आहे पोपट. तुम्ही आमच्या सोबत चलता का? बरं, मी येतो. पण आपल्याला जायचं कुठे आहे? कारणा काकांसोबत किट्टूंनी आणि अप्पूंनी पेरूच्या झाडाच्या दिशेने निघाले. तेव्हा किट्टूंनी वाळलेल्या नारळाच्या दिशेने आपलं बोट दाखवत म्हणाला, तो पोपट त्या झाडावरती आहे. हे घ्या तुमचा हा पोपट. तुमच्याकडे याच्यासाठी पिंजरा आहे का? हो, आमच्याकडे पिंजरा आहे. आमच्याकडे मांजरीचा पिंजरा आहे. पोपट मिळाला हिरवा हिरवा पोपट मिळाला. पोपट मिळाला हिरवा हिरवा पोपट मिळाला. दूध देणी आला, फळ देणी आला. पोपट मिळाला हिरवा हिरवा पोपट मिळाला. हे बघ पोपटा, हे बघ, आम्ही तुझ्यासाठी काय काय आणलंय. हे बघ दादा, हा पोपट किती जास्त खुश आहे. त्याला बहुतेक हा पिंजरा आवडला असावा. हो ना, खरंच हा पोपट किती खुश दिसतोय. हे सगळं काही एक बदमाश मांजर बघत होती. आणि जसे अप्पूंनी आणि किट्टूंनी तिथून निघून गेले, ती मांजर त्या पोपटाजवळ आली आणि तो पोपट त्या मांजरीला पाहून घाबरून गेला. घाबरू नको. मी तर फक्त बघायला आली होती की माझ्या पिंजऱ्यात कोण आलंय. मित्रा, तू माझी मदत करशील का? कसली मदत पाहिजे? मला बाहेर काढू शकतोस का? तू इथून तशीच बाहेर जाऊ शकते. मी तर नेहमी एकटीच बाहेर पडायची. अरे मित्रा, त्या मुलांनी मला पिंजऱ्यामध्ये बंद केलंय. मी स्वतः बाहेर नाही येऊ शकत. हो, असं झालं. खूप चुकीचं झालं. बिचारा, मी तुला मदत नाही करू शकत. मला कुलूप तोडता नाही येत. अरे मित्रा, मला आकाशात उंच भरारी घेत उडायचंय. मी एक निष्पाप जीव आहे रे. मला शेतामधलं धान्य खायची इच्छा आहे. पिकलेले पेरू खायचे आहेत. माझं स्वतःचं घर बनवून राहायचंय. माझे पंख पसरवून मी परत कसं उडणार? मी हे जग परत कसं बघणार? मला आता अच्छा, बरं, मी तुला एक युक्ती सांगते. पण तुला खूप लक्ष देऊन ऍक्टिंग करावी लागेल आणि त्याकरता तुला 2 दिवस उपाशी पण राहावे लागेल. करशील? ठीक आहे. इथून बाहेर निघण्याकरता मी काहीही करायला तयार आहे. या क्षणापासून तुला काहीच खायचं नाहीये आणि कुठलाही आवाज नाही करायचा आहे. असं म्हणून कुरुंबी मांजर तिथून निघून गेली. पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा अप्पूंनी आणि किट्टूंनी तिकडे आले, तेव्हा त्यांनी पाहिलं की तो पोपट शांतपणे तिकडे बसला होता. त्यानं रात्री दिलेलं फळ सुद्धा खाल्लं नव्हतं. काय झालं रे? तुला भूक नाही लागली का? की तुला दिलेलं अन्न आवडलं नाही? ठीक आहे, दुसरं देतो. अप्पू दादा, हा पोपट काही खात का नाहीये? नाही रे किट्टू, त्याला बरं नसेल कदाचित. पिंजरा उघडून दे दादा. अरे किट्टू, आपला पोपट. पोपटाला उंच आकाशात उडताना पाहून अप्पूंनी आणि किट्टूंनी आश्चर्यचकित झाले. किट्टूंनी रडायला लागला. अप्पूंनी किट्टूंनीला समजावत म्हणाला, अरे, आपलं
पोपट तर उडून गेला. अरे अरे जाऊ दे रे किट्टू, तो बाहेर कदाचित जास्त खुश राहत असेल. जाऊ दे त्याला. हॅलो जुनू, काय झालं तुला? तू आज असा अशक्त का दिसतोयस? मी काय सांगू, मी खूप दुःखी आहे. अरे तुझ्या आवाजाला काय झालं? हीच तर अडचण आहे माझ्या मित्रा. मी जोरात भुंकू शकत हो नाहीये. हो, असं वाटतंय की तू आजारी पडलायस. या कुत्र्याला बरं नाही आहे. आपल्याला याला कुठेतरी सोडावं लागेल. मीही खूप दिवसांपासून हाच विचार करत होतो. न भुंकणाऱ्या कुत्र्याचा काहीच फायदा नाही. तर विचार काय करताय? त्याला खाऊ तर नाही घालावं लागणार. ठीक आहे, उद्या सकाळपर्यंत वाट पाहू. आणि ही मांजर, ही कुठून आली? हिला हाकला इथून. पण उद्या काहीही करून याला आपल्याला बाहेर सोडावंच लागेल. अरे तू अजिबात काळजी करू नको. आपण कुठला तरी मार्ग नक्की शोधू. ये तू माझ्यासोबत. बरं ठीक आहे, मी येतो. आता जास्ती नको विचार करू. चल जाऊ. काळजी नको करू मित्रा. हे काही कुठलं मोठं संकट नाहीये. आणि मग जुन्नू त्या मांजरी सोबत पायी पायी आपल्या मालकाच्या घरापासून बराच दूर चालला गेला. ए मित्रा, मला सांग आपण कुठे जातोय? घाबरू नको. आपण आता जंगलात चाललो आहोत डॉक्टर उल्लूंना भेटायला. काय म्हंटल? जंगल? मला भीती वाटते. मी आधी कधी जंगलात गेलो नाहीये. तू घाबरू नको. मी आहे ना तुझ्या सोबत. तू न घाबरता बिंदास चल. आणि अशा प्रकारे जुन्नू पहिल्यांदा त्या मांजरी सोबत जंगलाकडे चालला गेला. आणि दुसऱ्या सकाळी दोघेही जंगलात पोहोचले. पहिल्यांदा जंगल बघण्याची उत्सुकता जुन्नूच्या चेहऱ्यावर दिसत होती. हो, वा, ही जागा तर खरंच खूप सुंदर आहे. बरोबर. हे आपल्या गावासारखं नाहीये. इथे आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ओ, तू तर इथे दररोज येत असशील मित्रा. किती नशीबवान आहे तू. मला ईर्ष्या होते. माझा आजार जणू गेला समज. मी आता बरा आहे मित्रा. तसं आपण इथे पोचलो आहोत, पण आपल्याला इथून कुठे जायचंय? ते ना आपल्याला कोणाला विचारावं लागेल. काय? तुला योग्य रस्ता माहित नाहीये? ते काय आहे की मला आठवत नाहीये. बघ, चल त्या मिठ्ठूला विचारू. ए मित्रा, तू इकडे येशील का? काय पाहिजे तुम्हाला? मित्रा, आम्ही जवळच्या गावातून आलो आहे कशासाठी? डॉक्टर घुबडाला भेटायला. घुबड डॉक्टर? बेडे कुठले? घुबड डॉक्टर आता तर गावामध्ये राहतात. लवकरच इथून निघून जा, नाहीतर ते तुमच्यासाठी धोकादायक राहील. मित्रा, तू खरं सांग, तुला माहिती होतं ना की घुबड गावातच असणार? हो, मला माहिती होतं. तर तुम्हाला इथे का आणलं? चल इथून, मी तुला सगळं काही सांगते मित्रा. खरं सांग, तू मला खोटं का बोललास? खरं सांगू तर मला जंगल बघायची खूप इच्छा होती मित्रा, पण मला एकटं यायला भीती वाटत होती. अच्छा, मग मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नको. ते तर मी तर असाच डायलॉग मारला मित्रा, मला माफ कर. चल लवकर गावात जाऊन डॉक्टर घुबडाला भेटू. मी बरा होईन तेव्हाच माझे मालक मला घरी नेतील. जुनू,
माझ्या मित्रा, आपण आता एवढ्या दूर तर आलोच आहोत, तर आपण एकदा जंगल फिरायचं आणि मग गावी परत जायचं. आहा, आजचा शिकार तर खूप मोठा शिकार आहे. तुला काय पाहिजे? मधून सरक. माझ्या परिसरात येऊन मलाच दूर जायला सांगतोयस काय? तुझ्यात इतकी हिम्मत आली तरी कुठून? तू सरकतोस की नाही? तुला कळलं की मी कोण आहे तर असाच सरकशील. ओहा, तर सांगूनच दे, आहेस कोण तू? मी एका शूरवीर बिबट्याच्या बछड्यासोबत जंगल फिरायला आलोय. मला जंगलात फिरायचंय. याच्या म्हणण्यात दम तर आहे, आणि हा तर बिबट्यासारखाही दिसतोय. एक गोष्ट सांग, तू कुठल्या बिबट्याबद्दल बोलतो आहेस? एक असा बिबट्या जो या जंगलाचा रक्षक आहे. हा तर खरं बोलतोय. असं आहे का? तर तुम्ही तुमचा प्रवास सुरू ठेवा. बिबट्या भावाला माझा सलाम सांगा. बघ, साप गेला. खरंच गेला ना. अच्छा, तू त्या बिबट्याला कसा ओळखतो? बिबटे तर प्रत्येक जागी महान मानले जातात. बरोबर म्हटलं ना मी? अच्छा, असं आहे का? चल, आपण त्या सापापासनं तर वाचलो, पण आता इथून पटकन निघू. कुठे? घरी. इथे खूप धोका आहे. आणि त्याच वेळेस एक कोल्हा आणि एक बिबट्या त्याच रस्त्यावरून जात होते. हा राजा सिंह तर खूपच अहंकारी आहे. माहितीये, पण पुढच्या वेळी मी राजा बनणार. तुम्ही राजा बनाल तरच जंगलाचा विकास होईल ना. असं वाटतंय कोणीतरी येत आहे. मित्रा, खरं सांग, तू इथे कधीच आला नव्हता ना? आता मी काय सांगू मित्रा, मी आज पहिल्यांदा जंगल फिरायला आली आहे. खूप दिवसांपासून माझी इच्छा होती. अरे मग? मी खरंच सांगतेय मित्रा, आजपर्यंत कधी बाजूच्या गावात पण नाही गेली आहे मी. कोण आहात तुम्ही? या जंगलात तुम्हाला आधी कधीच नाही बघितलं. तुमची एवढी हिंमत, तुम्ही इथे फिरायला आलात? मी तर आदरपूर्वक तुम्हाला नमस्कार करत होतो. मी यांचा छोटा भाऊ आहे. खरंच तुझा छोटा भाऊ आहे? जर तुम्ही मला विचाराल तर याचं खरं उत्तर तर माझ्याकडेही नाहीये, कारण मला स्वतःला संशय आहे. दिसतो तर खरं तर माझ्यासारखाच आहे. मला आई म्हणालीच होती की माझा एक भाऊ आहे. अच्छा, पण तू कोण आहेस? अरे, हा तर माझा मित्र आहे, आमच्या बिबट्या राजाचा वारसदार. आज तुम्हा दोघांचं स्वागत मी पाहुण्यांसारखं करणार. माझ्या भावा, तू माझ्यासोबत घरी नाही चालणार आहेस का? येऊ, नक्की येऊ. आम्ही इतक्या दूर तुम्हालाच तर भेटायला आलो आहे. जुन्नूच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून कोल्हा आणि बिबट्याने त्या दोघांना सोबत घेतलं आणि त्यांची चांगली खातिरदारी केली. जर का आपण दोघं इथेच राहिलो तर मित्रा? अरे मूर्खा, आपण तुझ्यामुळे इथे अडकलो आहे. आपलं खोटं पकडलं जाऊ शकतं. आपल्याला लवकरात लवकर इथून पळावं लागेल. खूप दिवसांपूर्वी नदीच्या जवळ एका झाडावर दोन मित्र बसले होते, पोपट आणि खार. काय झालं मित्रा, आज तू जेवायला नाही गेलास? सगळं ठीक आहे ना? हो, आम्ही तिकडेच जातो आहोत. तिकडे बगीचात केळ्याच्या फुलांमधून छान मध मिळतं मित्रा. इथे मी तुम्हाला ते सांगायला आलो आहे. ठीक आहे, तर आज मी तुझ्यासोबत जेवण करेल. चला, चलायचं? तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मुंगी पाण्यात बुडून मरते आहे. हे बघून पोपटाला राहावलं नाही आणि पोपट झाडावरून उडून मुंगीजवळ गेला.
बुडणाऱ्या मुंगीला बघून पोपटाला त्याची खूप दया आली. त्यांनी लगेच जवळच्या एका झाडाचं पान तोडून मुंगीजवळ टाकून दिलं आणि ती मुंगी त्या पानाच्या मदतीने वाचली. नंतर पोपटाने त्या पानाला चोचीत पकडून तीरावर आणून ठेवलं. प्रिय पोपटा, जर तू वेळेत नसता आलास तर मी या नदीत बुडून मेलो असतो. तुझा जीव वाचवू शकलो म्हणून मी भाग्यवान आहे. काय? तू भाग्यवान आहेस? हो, म्हणून मी तुला वाचवायला यशस्वी राहिलो. एक जीव वाचवण्यात यशस्वी होणं हे माझं सौभाग्य आहे. अरे मुंगी, तू आज पाण्यात कशी काय पडलीस? मी तटाच्या तिकडे एका झाडावर होतो. तिथे मी मध आणायला गेलो. त्यात माझा पाय घसरला आणि मी खाली पाण्यात पडलो. जर तू झाडावर निष्काळजीपणे चालशील तर असंच होईल ना? तसंही पोपटाने येऊन तुला योग्य वेळी वाचवलं, नाहीतर तू नदीत वाहून समुद्रात गेली असतीस. प्रिय पोपटा, मी तुझा खूप आभारी आहे. याच्या बदल्यात मी तुझी मदत करू इच्छितो. काय तू मला मदत करू देशील? तू काय मदत करशील त्याची? तू तर स्वतः उडू पण शकत नाही आणि आकाशात उडणाऱ्या पोपटाची मदत करशील? मोठ्या मोठ्या गोष्टी करणारी छोटीशी मुंगी आली मोठी पोपटाची मदत करणारी? अरे शांत व्हा, अशी कुणाची टर नसते उडवायची. छोटी मुंगी, आता आपण चांगले मित्र राहू. हे म्हणून पोपट उडून गेला आणि खार सुद्धा जवळच्या झाडावर चढून गेली. एक दिवस शिकारी शिकार शोधायला तिथे आला आणि चारी बाजूला शिकारी शिकार शोधत होता. तेव्हा त्याला झाडावर पोपट बसलेला दिसला आणि तो खूप खुश झाला. तेव्हा मुंगी स्वतःसाठी जेवण जमा करत होती. तितक्यात तिने पाहिलं की एक शिकारी कुणावर तरी निशाणा लावतोय. अरे बापरे, हा शिकारी तर बिचाऱ्या पोपटावर निशाणा लावून बसलेला आहे. मला त्याला वाचवायचा मार्ग शोधावा लागेल. त्याला वाचवायला मुंगी शिकाऱ्याजवळ गेली आणि त्याच्या पायाला जोरात चावायला लागली. अरे वा, मज्जा आली. मी पोपटाला वाचवलं. छोटीशी मुंगी, तू मला माफ करशील ना? त्या दिवशी मी तुझी टर उडवली. मला तुझी माफी मागायची आहे. काही नाही मित्रा, या जगात प्रत्येक जीवाचं आपलं काम असतं. कुणीही लहान मोठं नसतं.